हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं यमनं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र हितेन गतो ज्ञानराजा सुपात्र तया आटविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्य ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या 18 नंबरच्या श्लोकाचा निरूपण 126 नंबरच्या ओळीपर्यंत माऊलीने केलेलं आहे. आणि शेवट करताना म्हणतात की ज्ञानी माझा आत्मा आहे, ज्ञानी हे चैतन्य केवळ माझे, ज्ञानी जो म्हणजे तो चैतन्याचे केवळ माझे, हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो. म्हणजे भगवंतानी फार उच्च दर्जाचं पद ज्ञानी माणसाला दिलेलं आहे. कारण ज्ञानी हा ज्यांच्यावरती भगवंत प्रेम करतात अशापैकी असतो. आणि म्हणून ज्ञानाचं महत्त्व मोठं आहे. आणि ती स्वतः भगवंत सांगत आहेत. आता पुढच्या श्लोकामध्ये थोडासा विषय बदलला आणि तो विषय बदलून भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीसुद्धा आपल्याला एक वेगळ्या विषयाकडे घेऊन जाते. की असे साधक जे असतात, वेगळा विषय म्हणजे संदर्भ तोच आहे, वेगळा विषय या अर्थानं की मागचा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाला त्या एका ह्या ज्ञान आत्मपदापर्यंत पोचायसाठी, शाश्वत पदाच्या प्राप्तीसाठी किती कष्ट सोसावे लागतात याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आलेले आहेत. आणि त्या कष्टामध्ये, त्या साधनेमध्ये मुख्य कष्ट कोणतं असतील तर अनेक जन्मानंतर त्याला ती अवस्था प्राप्त होत असते. म्हणून ही जी साधना आहे, मुक्त होण्याची जी साधना आहे, अशी चढदिशी निर्माण झाली आणि लगेच झाली असं कधी होत नाही बरं काय. खूप वर्ष अनादिकाळ त्यासाठी जावा लागतो. 84 लक्ष योनी तरी आहेतच, पण माणसाच्या सुद्धा योनी अनेक जाव्या लागतात. म्हणजे नरदेहातला जन्मसुद्धा अनेक वेळा घ्यावा लागतो. एका नरदेहाच्या जन्मामध्ये ज्ञानी पुरुष होत नाही किंवा जीवनमुक्त होत नाही हे सांगण्यासाठी भगवद्गीता आपल्याला याचा एक टप्पा सांगत आहे की केवढा प्रवास आहे. आणि हा प्रवास आपल्याला गाठायचा असेल तर ज्यानं त्यानं आपल्या कृतीप्रमाणे सद्गुरू शास्त्र संत यांच्या आधारानं भगवंताच्या कृपेनं कसा गाठता येईल याचा विचार करणं फार गरजेचं आहे. तरीसुद्धा मागील जन्मातली जी पापपुण्य आहेत ही या मार्गामध्ये, या जन्मामध्ये अडथळे बनून राहत असतात. पापांचा जसा अडथळा येतो तसा पुण्याचाही अडथळा येतो जीवनमुक्तीसाठी. सुखदुःखाचा भाग हा व्यावहारिक आहे आणि प्रापंचिक आहे. की आपलं बोलत नाही, आपण पारमार्थिक बोलतो. आणि पारमार्थिक भागामध्ये पुण्यसुद्धा अडथळा आहेत. त्यामुळे शुद्ध पुण्याची प्राप्ती झालेलाच ज्ञानी पुरुष जन्माला येतो, अन्यथा नाही. जे शुद्ध पुण्य जे आहे ते माझ्यापर्यंत येतं, अन्य जे आहे ते येत नाही असं भगवंत 9व्या अध्यायामध्ये बोललेले आहे. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते, या ज्ञानी पुरुषानं मागील जन्मामधलं त्यांचं तप कष्ट केवढं आहे, साधनेचा टप्पा, साधनेचा आवाका केवढा आहे हे यावरून आपल्या श्लोकावरून आणि माऊलीने त्याच्यावर केलेल्या भाष्यावरून आपल्या लक्षाकडे येतं. आणि हळूहळू हळू टप्प्याटप्प्यानं त्याला मागच्या ओळीमधून आपण बघितलेलं आहे, ढाळे ढाळे कोणी एके वेळे. म्हणजे हळूहळू कोणत्या तरी एका जन्मामध्ये त्याला या मागील पुण्याईच्या द्वारा अशा सद्गुरूंची प्राप्ती होऊन ज्ञानाची प्राप्ती होते आणि तो जीवनमुक्त होतो. म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपण आपल्याकडं आपण तुकोबा, ज्ञानोबा,
बोलतो, आमची सद्गुरूंच्याकडे पाहतो, आपल्या लक्षात येतं त्याने किती किती झटपट मोक्ष प्राप्त केला. पण झटपट नाही हे यावरून लक्षात येईल आपल्याला. ते कोणत्या मार्गातून अडथळ्याच्या शर्यतीतून आलेले असतात मागील जन्मातून, ते लक्षात येत नाही आपल्याला. आपल्या समोर जे दिसते जे चित्र असतं, उदाहरणामध्ये आपण एखादा सिनेमा पाहत असतो ना पडद्यावरती, तो सिनेमा पाहताना त्यावरती केलेला सेट जो असतो ना, तो सेट करायसाठी खूप दिवस गेलेले असतात. आपण तो सेट एका क्षणात बघतो आणि म्हणते फार सुंदर आहे, एवढा मस्त सेट आहे. आणि पण तो सेट करण्यासाठी त्याच्या पाठीमागची असणारी कष्ट आणि तपस्या जी आहे ते आपल्या लक्षातच येत नाही. आणि त्या केल्याशिवाय त्याला पुढचा हा एक पद आहे मिळतच नाही. एखाद्या मुलग्याला एखादं क्लास 1 पद प्राप्त होतं, त्यावेळी आपण म्हणतोय वा हुशार आहे, त्यानं पहिल्यापासून कष्ट केले आणि म्हणून तसं झालं. नाही, त्याच्या अनेक जन्मातली साधना अशा एका जन्मामध्ये ती अंकुरित आणि फलद्रूप होत असते. अंकुरित झालेलीच असते, ती फलद्रूप होत असते. म्हणजे त्याला फल पुष्प येणं काही टप्प्यानं घडतं. पूर्वीसुद्धा झाडं आपण लावायचो, आत्ताच्या झाडांच्याबद्दल काय संकरितबद्दल आपलं बोलण्यात काय अर्थ नाही. 1-2 वर्षातच आंबे लागतात आणि फळं लागतात त्यांना, त्या झाडांच्याबद्दल नाही. पूर्वी झाड लावायचे आणि माणसं बोलायची की या झाडाचं फळ कुणाला मिळणार आहे, तर आमच्या नातवाला मिळणार आहे म्हणतात. नातवांसाठी मी झाड लावतो. म्हणजे किती वर्षाचा कालावधी बघा. म्हणजे आजोबांनी झाड लावायचं, संगोपन करायचं, दुसऱ्या त्या वडिलांनी त्याच्या संगोपन करायचं आणि फळं फुलं जे आहेत ना ती शेवटी नातवाला मिळतात. आपण म्हणतोय नातवाचं भाग्य मोठं, त्याला फळं बिळं मिळालीच बघा, झाडाला त्यांच्या आंबे लागले. असं नाही, त्यांच्या आजोबांनी वगैरे. तसं अनेक जन्मामध्ये त्या जीवानं खूप कष्ट घेतलेले असतात साधनेचे, पारमार्थिक साधनेचे. आणि म्हणूनच त्याला या जन्मामध्ये ज्ञानी भक्त म्हणून आपल्या समोर तो दिसत असतो. आणि ह्या कष्टाचं कोणती गोष्ट आहे, कोणत्या टप्प्यानं तो जातो, याचं वर्णन या आता 127 नंबरच्या ओवीपासून माऊली करायला लागलेले आहेत. हा प्रसिद्ध श्लोक आहे भगवद्गीतेतला. त्यावरती माऊलीने ओव्या लिहिलेल्या आहेत. बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान्माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. किती सुंदर श्लोक आहे बघा. म्हणजे आपल्याला सुद्धा कष्टाचा एक आवाका सांगून ठेवलेला आहे. बहुनाम जन्मना म्हणते, अनेक जन्माच्या नंतर ज्ञानवानाम प्रपद्यते, असा ज्ञानी झालेला भक्त जो आहे तो, आणि त्याला वासुदेव सर्वमिती, सगळीकडं वासुदेव आहे, हे जग हे विश्व वासुदेव आहे, असे ज्ञान झालेला जो असतो तो मला प्राप्त होतो. असा जो ज्ञानी भक्त आहे तो मला प्राप्त होतो. परंतु स महात्मा सुदुर्लभ, पण असा महात्मा खूप दुर्मिळ असतो, फार क्वचित जन्माला येतो, फार क्वचित. असं कधीतरी होतं आणि त्यावेळी तो जन्माला येत असतो. हा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणजे संतांचे जन्म जे आहेत ना अत्यंत दुर्लभ आहेत. म्हणून म्हणलेलं आहे सुदुर्लभ. सगळे संत महात्मे जे आहेत त्यांचा जन्म जो आहे तो अनेक जन्माच्या पुण्याईनं, अनेक जन्माच्या पारमार्थिक साधनेनं त्यांना संतपद प्राप्त झालेलं असतं. हे या श्लोकातून सांगायचं आहे. दुर्लभ का असतात ते, तर सगळ्यांना ती साधना जमत नाही, काही जन्मामध्ये सुटून जाते. आपण जड भरताचं जे उदाहरण घेतोय ना भागवतामधलं, किमान 2-3 जन्म तरी त्याला कळत होते की ह्या मागच्या जन्मामध्ये मी कोण होतो, ह्या जन्मामध्ये कोण आहे. आणि पुढच्या जन्मामध्ये ज्यांनी निश्चय केला आता आपण बाजूला जायचं नाही, तर दृढ निश्चयानं हे पद प्राप्त करायचंच. आणि ते करून घेतलं आणि ते मुक्त झाले. पण मागचा बघितला तर जन्म, तर तो राजाचा जन्म, पाडसाचा जन्म, नंतर आणखीन कोणाचा भरकटणाऱ्या एखाद्या वेड्या माणसाचा जन्म, आणि त्यानंतर त्यांना मुक्तीचा मार्ग सापडला. या एकाच उदाहरणावरून हे काय 2-3 जन्माचा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे. पण इथं भगवद्गीता सांगते अनेक बहुनाम जन्मनाम म्हणते, अधिक अनेक जन्माच्या अंती, म्हणजे असे खूप जन्म घ्यावे लागतील. त्यातले 84 लक्ष योनी तरी आहेतच, कारण 84 लक्ष योनी ह्या पाप फेडण्यासाठीच असतात, दुसरे काय नाही.
पुण्य कमवण्यासाठी नसतात किंवा पाप करण्यासाठी सुद्धा नसतात त्या. पण माणसाचा जन्म हा पुण्य करण्यासाठी किंवा पाप करण्यासाठीच होतो. माणसाच्या जन्मात पाप होऊ शकतं, पुण्य होऊ शकतं. पण इतर ज्या योनी आहेत ना खालच्या मानवेतर योनी ज्या आहेत त्या मानवेतर योनीमध्ये फक्त भोग असतात. तिथं पाप आणि पुण्य नसतं. म्हणून संधी जी मिळते ती मानव जन्मामध्ये प्राप्त होत असते. पण ही संधी प्राप्त व्हायला किती जन्माचं कष्ट आहे हे बघणं फार गरजेचं आहे. पण इथं म्हणतात बहुनाम जन्मनामांते ज्ञान मान प्रपद्धते. असा ज्ञान झालेला माझं भजन करतो आणि मला प्राप्त होतो. वासुदेव सर्वमिती, हे सर्व जग वासुदेव आहे. स महात्मा सुदुर्लभा, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. माऊलींनी भाष्य करताना काय बोललेत बघा आता. जे तो विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावूनी आला पाळी सदवासनेची हा. किती सुंदर वर्णन. माऊली प्रत्येक ठिकाणी अशा उपमा देतात, रूपकं वापरतात, अलंकार वापरतात. त्यामुळं एखादी ओवी आपल्याला चटदिशी समजते. जे तो विषयाची दाट झाडी, दाट झाडी, दाट जंगल कशाचं आहे बघा. हे अत्यंत दाट असलेलं विषयांचं जंगल आहे. म्हणजे पंचविषय ज्याला आपण म्हणतो, शब्द स्पर्श रूप रस गंध, नंतर सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा पैसा, हे जे आणखीन 5 विषय, या सगळ्या 5 विषयामध्ये हा गुंतून गेलेला असतो. इतकी दाट झाडी असते. म्हणजे प्रवास करायला अवघड असणार की नाही, असा त्याचा म्हणायचा उद्देश तो आहे. माझी कामक्रोधांची साखळी, आणि त्यामध्ये कामक्रोधांची साखळी म्हणजे संकट. कामक्रोधाची संकट तो त्याला भोगावे लागतात. चुकावणी आला पाळी, ते चुकवून सदिच्छा रूपी असलेल्या सदवासनेची या. कुठं आला तर पाडी म्हणजे पहाडावरती, सदवासनेच्या पहाडावरती तो पोचला. म्हणजे सपाट रस्त्यावर पोचला. दाट झाडी, चढायचा डोंगर आणि कामक्रोधाची संकट. किती कठीण काम आहे बघा. आता दुसरं काय नसतं. ही संकट खरी असतात त्या दाट झाडीमध्ये, ती विषयांच्या दाट झाडीमध्ये ही कामक्रोधाची संकट आहेत. त्यामुळे कामक्रोधाला, काम क्रोध लोभ हे वैरी आहेत म्हणून सांगितलं आहे. भगवंत सांगतात काम एश क्रोध एश रजोगुण समद्भवा. माम पापमान शब्द वापरला आणि वैद्यहम वैरिनम शब्द वापरला. त्याला वैरी समज. हे वैरी आहेत तुझे, जे सदवासनेपर्यंत पोचण्याला तुला अडथळा बनवणारे कोण असतील तर काम क्रोध आहेत. काम म्हणजे इच्छा, आणि त्या इच्छेतून अपूर्ण राहिलेल्या इच्छेतून निर्माण होणारी प्रतिक्रिया म्हणजे क्रोध असतो. आणि क्रोध जर फलद्रूप झाला म्हणजे काम इच्छा जर पूर्ण झाली तर क्रोध येत नाही, पण लोभ येतो. हे तिन्ही एकामेकावरती अवलंबून आहे. इच्छा अपूर्ण राहिली तर क्रोध येतो, इच्छा पूर्ण झाली तर लोभ सुटतो. त्यामुळे लोभामध्ये आणि कामामध्ये याचमध्ये आपण अडकतो. याला संकट म्हटलेलं आहे. काही ठिकाणी त्याला महापापी म्हटलेलं आहे, वैरी म्हटलेलं आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग म्हटलेलं आहे. काही काही ठिकाणी माऊली कसं वर्णन करतात बघा, की हे भुजंग म्हणजे मोठे मोठे साप आहेत. हे विषय दरीचे वाघ म्हटलेलं आहे. हे विषयाच्या दरीमध्ये असलेले वाघ आहेत कामक्रोध जे आहेत. या कामक्रोधांना चुकवावूनही काय म्हणतात, चुकावूनी आला पाळी. आता हे कामक्रोधाच्या नादाला लागत नाही. कामक्रोध जरी आले तरी त्यांना बाजूला करून तो पुढे जातो. म्हणजे कामक्रोध येण्याची शक्यता आहे. सदवासनेच्या या सपाट डोंगरावर जाताना त्याला कामक्रोधाची संकट चुकवावी लागतात. विषयांच्या दाट झाडीतून प्रवास करावा लागतो. म्हणजे कामक्रोधाची कठीण पर्वत तो चढून आलेला असतो. किती जन्म लागत असतील बघा हा कामक्रोधाचा. एका विषयाला घालवायला किती किती जन्म लागत असतील. एक विषय गेला दुसरा येतो, एखादा विकार गेला तर दुसरा विकार येतो. एक विकार घालवायला कित्येक तरी दिवस लागतात. एखादा गुण संपादन करायला खूप दिवस लागतात. पण काम किंवा क्रोध हे आपल्याला अहंकार यायला खूप दिवस लागत नाही. पण आलेला अहंकार जायला मात्र खूप दिवस लागतात.
आणि आलेला गुण जायला फार कमी वेळ लागतो. कुठली कशी परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही. आणि म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की सद्वासनेचा आता सपाट डोंगर लागला. सपाट शब्द वापरला, याचा अर्थ आहे, सपाट शब्द वापरला म्हणजे की पाणी आला सदवासनीच्या, सदवासनीच्या पहाडावर म्हणजे पठारावर आला. आणि पठारावर आल्यानंतर त्याला आता मोकळीक मिळाली. झाडी संपली. जी शब्दांची झाडी होती, शब्द आकर्षित करत होते, शब्द स्पर्श रूप रस गंध हे आकर्षित करत होते, हे शब्दांचं आकर्षण संपलं, स्पर्शाचं आकर्षण संपलेलं आहे. आणि त्या झाडीतून तो बाहेर आला. आणि बाहेर आल्यानंतर आता मोकळ्या हवेचा एक आस्वाद घेतोय तो. आणि ही मोकळी हवा या शब्दाचा अर्थ आहे जीवनमुक्तीचा अनुभव तो आता घ्यायला गेला आहे. म्हणून या कामक्रोधाचे कठीण पर्व जे आहे ते पर्वत चढून जावे लागतात, तरच सद्वासनेचा सपाट डोंगर म्हणजे सपाट रस्ता, सुलभ रस्ता सापडतो. ज्या ठिकाणी मोक्ष आत्ता जवळ दिसत असतो, मोक्ष दृष्टिक्षेपात येत असतो, त्या साधकाला त्याचा सपाट डोंगर म्हटलेला आहे. तुकोबांचा अभंग आहे, काम क्रोधाचे पर्वत अलीकडे राहिला अनंत पलीकडे. ह्या ओवीवरून आपल्या लक्षात येईल बघा, काम क्रोधाचे पर्वत चढल्याशिवाय पलीकडे असलेला अनंत भगवंताचा दर्शन आपल्याला होणार नाही. म्हणजे काम क्रोधाचं पर्वत आहे आणि हे चढणं फार गरजेचं आहे. आणि त्या पर्वतावरून पुढं आपण गेलो की पठारावर जातो, त्या ठिकाणी मोक्षाची बाउंड्री आपल्याला दिसायला लागते. आता समोर मोक्ष आहे हे कळायला लागतं. काही क्षणातच आपण तिथंपर्यंत पोचणार आहोत. आता सद्गुरू पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला घेऊन जातील तिथेपर्यंत, अशी एक आशा उत्पन्न झालेली असते. आणि अशाच लोकांना सद्गुरू मदत करत असतात, ज्यानं काम क्रोध मोह मद मत्सर या 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 संकटापासून स्वतःला चुकवलेलं आहे. तर कारण काय, ही संकट म्हणजे त्या झाडीतली श्वापदच आहेत असं माऊलींना म्हणायचं आहे. त्यामध्ये हिंस्र प्राणी आहे ते. वाघ सिंह जसे दाट झाडीमध्ये राहायला असतात, तसे विषयाच्या दाट झाडीमध्ये हे काम क्रोधादी हिंस्र प्राणी राहतात. आणि काय करतात मग, जीवाला फाडून टाकतात, त्याला संपवून टाकतात. त्यामुळं एक गोष्ट लक्षात येते, या दाट झाडीतून आणि या सगळ्यांना चुकवून, कामक्रोधादी संकटांना चुकवून जाण्यामध्ये या ज्ञानी महापुरुषाची साधना आणि कष्ट कळतात आपल्याला. ज्ञानी माणूस जातो किती बघा. झाडी कसली आहे, तर विषयांचे आहे. हे सगळे विषय डावलायचे म्हणजे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे माऊलींनी वर्णन केलेलं आहे. ह्या ठिकाणी फसणं जास्त आहे. आणि या फसून सुद्धा न फसता जो जातो ना, तो खरा आहे शूरवीर. या ठिकाणी कष्टाचं जे वर्णन केले ना, हे कष्ट साधन आहे. म्हणून प्रपंच करायला एवढं धैर्य आणि एवढं कष्ट आणि बल लागत नाही, तेवढं परमार्थ करायला लागतं. परमार्थ करणं सोपी गोष्ट नाही. एखादा विषय मनातून काढून टाकणं फार अवघड आहे, फारच अवघड आहे. पण एखादा विषय मनात घेणं किती सोपं आहे. तो विचार करावाच लागत आहे, त्याचा प्रयत्न करावा लागत नाही. प्रपंचाचे विषय मनात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, पण परमार्थाचा चिंतन मनात यायसाठी खूप विचार करावा लागतो, त्याचं चिंतन करावं लागतं, त्यासाठी साधना करावी लागते. मग ते अनुसंधान टिकत असतं. मग अवघड काय आहे, खरा परमार्थ अवघड आहे. म्हणून विषयांची दाट झाडी आणि वर्ण पुढे म्हणतात कामक्रोधाची साकडी. साकडी म्हणजे ही संकट आहे. त्यामुळे शब्दादी विषय जे आहेत ना, हाच संसार आहे. प्रत्येक वेळी शब्द स्पर्श रूप रस हे सगळे विषय नर म्हणजे पुरुषाला किंवा जीवाला बांधून ठेवत असतात, सतत बांधून ठेवत असतात. त्यामुळं विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला माऊली बोलतात. कडवट विषय गोड वाटतात. कशामुळं, एवढं महात्म्यच आहे त्या विषयाचं. ते विषयासारखे असतात आणि विषयासारखे असल्यामुळे या शब्दादी विषयांच्या झाडीतून जाणं किती अवघड आहे. त्यामुळे जीव हा इंद्रिय आणि विषयांच्या या दाट झाडीमध्ये अरण्यामध्ये सापडतो आणि त्याला बाहेरचा रस्ता सापडत नाही.
कारण किरणं पण नसतात ना. एवढ्या दाट झाडीमध्ये सूर्याची किरणं नसतात. आणि सूर्यकिरण शब्दाचा अर्थ आहे कोणतरी मदत करणारं, वाट दाखवणारा वाटाड्या तिथं सापडत नाही. कारण एवढ्या दाट झाडीमध्ये किरण येईलच कसं सांगा. सूर्य दिसत नाही, अंधकारमय सगळं आहे. हा अज्ञानाचा अंधकार आहे. आणि अशा अज्ञानाच्या अंधकारामध्ये काट्याकुट्यातून मार्ग काढायचा आहे. आणि काटे कुठे आहेत? विषयांचे किंवा काम क्रोधाचे. आणि यातून बाहेर पडायचा रस्ता सापडत नाही. आणि त्या दाट झाडीमध्ये काम क्रोधासारखे हिंस्र प्राणी असतात. त्यांना काय दया नसते. काम क्रोधाला दया नाही, म्हणून म्हणलेलं आहे महापापी वैरी असं शब्द वापरलेत. भगवद्गीता करेक्ट वर्णन करते त्यांचं, की ते म्हणते की ते वैरी आहेत. खरं वैरी ते आहे. आपण जगात राहतो आणि व्यवहारात बघत असतो आणि आपल्या जवळच्या इतर मित्रमंडळींना काहींना वैरी समजत असतो. पण आपला खरा वैरी कोण असेल तर काम क्रोधादी हे 6 शत्रू जे आहेत हे आपले वैरी आहेत. आणि त्यातून बाहेर पडणं फार मुश्किल असतं. त्यांना चुकवणं, त्यांना चुकवून बाजूला जाणं फार अवघड असतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये ज्ञानी भक्त त्यांना चुकवून या सद्वासनेच्या मोकळ्या हवेचा आस्वाद घेतात. आणि ही मोकळी हवा म्हणजे आत्ता विचार करायला जागा आहे. मी एका टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहे. आता इथं मदतीची केंद्र सापडतात. मदत केंद्र ज्याला आपण म्हणतो ना, ही मदत केंद्र सापडायला सुरुवात होते. म्हणजे आपला प्रवास किमान मदत केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ज्या ठिकाणी रेंज आहे, ज्या ठिकाणी एखादं पोलीस ठाणं आहे, मला मदतीची गरज आहे, तर पोलीस ठाण्याच्या टप्प्यात तर मी पोचलो पाहिजे ना. आणि हा टप्पा म्हणजे सद्वासनेचा आहे. त्या ठिकाणी सद्वासना निर्माण होते. आणि ही सद्वासना साधी नाही, माऊलीने वर्णन केले त्याचं. ही सद्वासनाच निश्चितपणे मोक्षापर्यंत, ज्ञान देण्यापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते. म्हणून एका टप्प्यावरचा प्रवास संपलेला असतो. आता हा टप्पा फक्त राहिलेला आहे तो फॉर्मली फक्त संतांच्या कृपेचा. आणि संत तिथंच असतात, संत तिथंच भेटतात आणि त्याच ठिकाणी कृपा होत असते. म्हणून आपण विचार केला की ते मदतीचं केंद्र आहे. हे सद्वासनेचा हा डोंगराचा पठार जो आहे हे मदतीचं केंद्र आहे. त्या केंद्रापर्यंत तिथे आपला प्रवास झाला पाहिजे ना. मग केंद्रापर्यंत प्रवास व्हायला अगोदरचे केवढे अडथळे आहेत. चढण आहे डोंगराची, दाट झाडे आहे, चालता येत नाही, पाय टाकता येत नाही. आणि हिंस्र प्राण्यांची भीती, कधी हिंस्र प्राणी अंगावरती हल्ला करतील काय सांगता येत नाही. किती कठीण परिस्थिती आहे आपल्याला सहज लक्षात येईल आपण जरी अनुभव विचारात घेतला कल्पनेनं तरी. आणि हे जे हिंस्र प्राणी आहेत हे कुठल्या शस्त्रानं मारता येतात काय? नाही मारता येत. तीच खरी अडचण आहे. ही विषयाची दाट झाडी, काय हातात कुऱ्हाड घेऊन ती झाडं तोडीत जाऊया काय? कसली तुला कुऱ्हाड घेणार आहे? प्रत्यक्षात ते असले तर फक्त ती विषयासक्ती, ती विषयासक्तीची दाट झाडी आणि कामक्रोधादी विकारांचा हल्ला आणि संकट ही ज्याला चुकवता येतात तोच अशा सद्वासनेच्या पठारावरती मुक्तपणे त्या विचारापर्यंत काय येतो की मला आता संत दिसायला लागले, मला आता त्यांच्या कृपेचं मी पात्र झालो. एक अधिकार प्राप्त होत असतो. ही सद्वासना शब्दाचा अर्थ आहे मोक्षाचा अधिकार प्राप्त होत असतो. आणि अशाही परिस्थितीमध्ये तो सद्वासनेमध्ये पोचतो. त्यामुळे विषयांच्या व काम क्रोधाच्या गर्दीत जीवाचा जरी विचार केला तर गुदमरायला होत असतं. विचार केला तर लक्षात येईल आपल्याला आपणही संसारामध्ये गुदमरत असतो. कारण शब्दस्पर्शादी जी दाट झाडे आहे त्याला संसार म्हणायचा. या संसारामध्ये नातलगांच्या घोळक्यामध्ये आणि मित्रमंडळी परिवारांच्या प्रत्येकांचं लालून चांगून करण्यामध्ये, प्रत्येकांना समाधानी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आपण गुदमरून जात असतो. आपला श्वास कोंडलेला असतो. आणि त्यातच कुठून तरी आपल्या आतमध्ये असणारे विकार उद्भवत असतात आणि हे सतत त्रास देत असतात. या सगळ्याचा विचार माऊलीने यामध्ये केलेला. त्यामुळे विषयांच्या व काम क्रोधाच्या गर्दीमध्ये हा घुसमटलेला जीव जो असतो तो डोंगर पठारावर येतो आणि म्हणतो आता खुश, म्हणजे निश्वास टाकतो आणि म्हणतो आत्ता मोकळी हवा जरा मिळाली. आता त्या सद्वासनेच्या ठिकाणी कदाचित अजून मोक्ष मिळायचं असेल, आत्मज्ञान प्राप्त व्हायचं असेल, पण आत्मज्ञानाची जी पात्रता आहे
ती मात्र त्या पठारावर जाऊन मिळालेली आहे. ज्याने विषयाला चुकवलं, ज्यानं काम क्रोधाना फसवलं आणि बाजूला गेला, त्यालाच हे प्राप्त होतं. त्यामुळं इथं विवेक आणि वैराग्य आणि भगवंताची दोन्हीपैकी काहीतरी पाहिजे. कशाचा तरी आधार आहे, एक तरी विवेक वैराग्य तरी आपल्याकडे घट्ट आणि तीव्र असायला पाहिजे. नसलं तर भगवंताबद्दलची आढळ श्रद्धा म्हणजे जी भक्ती आहे ती भक्ती तरी असली पाहिजे. माझा भगवंत मला बरोबर योग्य ठिकाणी नेणारच अशी खात्री त्या भक्ताची असली पाहिजे. ते हा एक आधार. आणि दुसरी गोष्ट, विवेक आणि वैराग्य. कुठल्याही गोष्टीकडे सगळ्याकडं दुर्लक्ष करून सगळं सोडून पुढे जाणे आणि योग्य त्याची निवड करणं, हे विवेक वैराग्याचा रस्ता ज्यानं पकडला किंवा ज्यानं भगवंतावर विश्वास ठेवून भक्तीचा मार्ग पकडला, त्यांनाच त्या ठिकाणी आधार सापडतो. मगाशी म्हणलं ना आपण, ही मदतीची केंद्र आहेत, ती केंद्र मिळतात. आधार केंद्र म्हणतो आपण त्याला, आधार केंद्र. हे आधार केंद्र त्या ठिकाणी सापडायला सुरुवात होतात आणि पुढचा प्रवास जो आहे ना, तो पुढचा प्रवास सुखरूप होतो. एखादा भक्त आहे ना, तो भगवंतालाच आपले काम करतात, सगळे विचार अर्पण करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधी आहे ना. काम क्रोध त्यांना बाधत नाही. जो भक्त झालेला असतो ना, त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही. म्हणजे तो तसाच काय करत असतो, काम क्रोधा काय तुका म्हणे घर भरले विठ्ठले, काम क्रोधे केले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. तुकोबांचा अभंग आहे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, त्यातली ओळ आहे. काय म्हणतात ते, शेवटची ओळ आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधादी केले घर रीते. ज्यावेळी असा भक्त आहे जो विठ्ठलमय ज्याची काया, त्याचं मन विठ्ठलमय झालं, ज्या गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही, असं वर्णन केले. तुकोबा म्हणतात की गोविंद गोविंद मना लागली या छंद, असा काया वाचा मनानं भगवंताशी एकरूप झालेला जो आहे, त्याला काम क्रोधादी संकटांची भीती वाटत नाही. आणि ज्यानं विषयाबद्दलचं वैराग्य आणि विवेकाचं आपल्याजवळ घेतलेलं आहे, ह्या दोन शस्त्र ज्याच्या जवळ आहेत, त्यालाही हे विषयाची दाट झाडी काही का करत नाही. मग विषयाची दाट झाडी घालवण्यासाठी विषयाबद्दलचं वैराग्य आणि त्यातला विवेक असला पाहिजे जागृत. आणि कामक्रोधाचे विकार घालवण्यासाठी त्यासाठी सुद्धा भगवंताची मदत, संतांची मदत लागेल. म्हणून संतांची कृपा त्यांना अगोदर प्राप्त केलेली असते. आता प्रत्यक्षात ते भेटणार आहेत आणि त्याला मदत पुरवणार आहेत. म्हणजे मदतीचा सोर्स जिथं मिळतो तिथं तो पोचलेला आहे, त्या डोंगर पठारावरती. म्हणून म्हणलेला आहे, हा दाट झाडीतला प्रवास एका जन्माचा नसतो. सुरुवातच आपण घेतलेली आहे, बहुनाम जन्मना म्हणते. अत्यंत अनेक जन्म. अनेक जन्म म्हणजे माणसांचे अनेक जन्म घ्यावे लागतात, तेव्हाच तो पोचतो तिथं. ह्या जन्मात डास झाला, पुढच्या जन्मात कुत्र झालं, मग वाघ झाला आणि मग लगेच ज्ञानी झाला, असं नाही. हा मुद्दा त्यातला आहे. 84 लक्ष योनीतलं एक योनी ही मानव योनी आहे. आणि मानव योनीमध्ये बहुत न जन्मना म्हणते. मानव जन्मामध्ये खूप जन्म घेतल्यानंतर, कारण मागच्या योनी ज्या आहेत, या योनीतलं कुठलंच कार्य उपयोगाला येत नसतं. पाप संपवण्यासाठी ती योनी आहे. आणि देवांचं रूप जे आहे, देवयोनी ज्याला आपण म्हणतो, ती पुण्य संपवण्यासाठी आहे. आपण अधिक केलेलं पुण्य संपवण्यासाठी देवाधिकांनी यक्षगंधर्वांच्या मध्ये राहतो आणि तिथं पुण्य संपवतो. तिथंही मुक्तीचा संबंध नाही. आणि नंबर दुसरा, जिथं नरकामध्ये किंवा नीच योनी जे आहे, त्या नीच योनीमध्ये राहून मी माझी पाप संपवतो. म्हणजे पाप संपवण्याचं केंद्र हा नरक आहे आणि पुण्य संपवण्याचं केंद्र स्वर्ग आहे. आणि मोक्ष प्राप्त करायचं केंद्र मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकाची किती हे निर्वचना जरी सगळी तिकडे शास्त्राने केली असली तरी मृत्यूलोकच असं एक स्टेशन आहे जिथं काही करायचं ते ठरवायला जागा आहे. जर व्हायचं असेल तर गाढव हो
आणि व्हायचं असेल तर ज्ञानी हो, भक्त हो, काही करता येतं. व्हायचं असेल, जायचं असेल तर स्वर्गात जा, जायचं असेल तर नरकात जा, नाही जायचं असेल तर मुक्त हो. तिन्ही मार्ग ज्या स्टेशनावरती, ज्या स्टेशनावरून ह्या तिन्ही रेल्वे सुटतात, रेल्वेचे डबे, असं एक मोठं जंक्शन स्टेशन हे कोणतं असेल तर मृत्यूलोक आहे. विचार करावा लागतो, तो विचार इथंच आहे, नंतर विचाराला जागा नाही. आपण कोल्ह्या कुत्र्याच्या योनीमध्ये विचार करू शकत नाही. आणि जिथं भोग योनी आहेत, इंद्रादिकांच्या देवता, किन्नर, गंधर्व, यक्ष, ती त्यांचं भोग आणि चांगले चांगले भोग मिळतात त्यांना दुःख वाटायला नसतं तिथं. असं स्वर्गसुख मिळत असतं. पण मुक्तीचं सुख हे स्वर्गसुखापेक्षा मोठं आहे असं वर्णन संत करतात. त्यामुळे मोक्षसुखच मोठं आहे. आत्मलाभ सगळ्यात श्रेष्ठ आहे. या झाडीतला प्रवास एका जन्माचा नसतो हे सांगायसाठी एवढ्या खोलवर ह्याचा विचार आपण केला पाहिजे. रोजच्या साधनेमध्ये हा विचार केला पाहिजे. मी रोज दुरुस्त करत जायचं आहे, स्वतःला दुरुस्त करत जायचं आहे. चुकण्याची कृती घडण्याची शक्यता असलेलीच ही भूमी आहे. कारण इथं विषयांची दाट झाडे आहे आणि कामक्रोधाचे संकट आहेत. सापडला एखाद्या हिंसर प्राण्याच्या तडाख्यात ना, क्रोधात सापडला, मग विश्वामित्रांचं यांचं उदाहरण देतात ना, रावणाचं उदाहरण देतात, शिशुपाल उदाहरण देतात. ही मंडळी काम, क्रोध आणि लोभाच्या तडाख्यात सापडलीत आणि त्या हिंसर प्राण्याने त्यांचा नाश केलेला आहे. परंतु अशी काही तुकोबा ज्ञानोबासारखी मंडळी आहेत आणि काम, क्रोधादे विकारांना चुकवून ही संत पदाला प्राप्त झालेले आहेत किंवा ज्ञानी पुरुष झालेले आहेत. म्हणून हे एका जन्मातला हा प्रवास नाही, दाट झाडीतला प्रवास. एका टप्पे ओलांडत अनेक जन्म जावं लागतं. या ठिकाणी साधनेची पराकाष्ठा करावी लागते. म्हणून कोणतरी आपल्याला म्हणतं, आता अलीकडे काहीतरी म्हणतात ना, तुम्हाला लगेच तात्काळ आम्ही काय देतो, सर्टिफिकेट देतो. कोण असं देईल काय? मला MA चं सर्टिफिकेट द्या, मला PhD झालेल्याचं सर्टिफिकेट एकदम तात्काळ मिळते का? असा कोण म्हणाल तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. पण कोण म्हणाला ना की माझ्याकडे या, मी तुम्हाला तात्काळ मोक्ष देतो, तो सुद्धा असाच फसवा असण्याची शक्यता आहे. कारण तोच मुक्त झाला नाही, म्हणूनच म्हणतो तुला मी मुक्त करतोय. तुला मुक्त करतोय असं जर म्हणेल असेल कोण ना, तर तो स्वतःच मुक्त नसतो. हा त्यातला मुख्य बघण्यात लगेच लक्षात येण्यासारखी गोष्ट ती आहे. कारण मुक्त होणं हे मुक्त करायचं नसतं, मुक्त असतं याची जाणीव करून घ्यायची असते. आपण मुक्त आहोत याची जाणीव करून घ्यायची असते. म्हणून कोणतरी म्हणाला या मग तुम्हाला PhD सर्टिफिकेट देतो, तसा ज्ञानी करतो, असं होऊ शकत नाही. त्यासाठी अंगणवाडीचा ज्युनियर KG, सिनियर KG ह्या प्रवासातूनच जावं लागतं. सगळ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात आणि मगच तो पुढं होतो, ग्रॅज्युएट होतो आणि नोकरीला काय होतो, पात्र होतो. आता ही नोकरीची जशी पात्रता आहे ना, मी म्हणतो आता माझी PhD MA झालेला आहे, माझं इंजिनिअरिंग झालं, मला नोकरी द्यायला पाहिजे, तशी सद्वासना आहे. हे जे पठार आहे ना, हे पठार म्हणजे शेवटचं सर्टिफिकेट देतं आपल्याला, अजून नोकरी मिळालेली नाही. नोकरी मिळणं म्हणजे ते ज्ञान प्राप्त होणं. पण सद्वासनेच्या पठारावरती आता त्याला कुठंतरी कोणतरी एखादा सत्पुरुष भेटेल आणि म्हणेल तुला नोकरी देतो या माझ्या कंपनीमध्ये, कारण तू त्या पात्रतेचा झाला सचा. मग ही सत्पुरुषाचं गाव आहे. हे संतांच्या गावा प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख क्लेश शब्द वापरतात तुकोबा. या संतांच्या गावामध्ये आपण आता गेलो ना, मग कशाला दुःखाचा विचार करावा आणि कशाला काय करावं विचार, की मला ज्ञान मिळेल की नाही याची शंका तरी कशाला घ्यावी. म्हणून हे आपल्याला दिसतं ती एखादी व्यक्तीवरच्या पदावर पोचलेली, पण त्या पदासाठी लागलेले कष्ट आपल्याला दिसत नसतात. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. एखादी इमारत मोठीच्या मोठी टोलेजंग इमारत दिसत असते, पण त्याच्या तळाशी जे दगड घातलेले असतात आणि जे कष्ट असतात ना, त्या कष्टावरती इमारत उभी असतात. ते कष्ट सगळे खाली गेलेले असतात. आता सुंदर इमारत दिसत असते. एखाद्या ज्ञानीपुरुषाचं ज्ञान आणि त्याची जी उच्च कोटीची अवस्था आपल्याला दिसत असते ना, ते म्हणतात यांना कसं मिळालं, आम्हाला कसं मिळालं नाही.
त्यांनी किती जन्म त्यासाठी काढले आपल्याला ठाऊक नाही, कदाचित त्यांनाही माहीत नसेल. पण अनेक जन्माचं पुण्य गाठीशी असल्याशिवाय बहुत सुकृताची जोडी, बहुनाम जन्मना म्हणते, याचंच वर्णन माऊलीने अभंगात केलंय. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. विठ्ठल आवडी म्हणजे त्या ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून वरचं मागचं पुण्य आपल्याला दिसत नाही, मागची पराकाष्ठा आणि प्रयत्न आणि तपस्या आपल्याला दिसत नाही. दिसून येतं ते मागील जन्माचं पुण्य, ते कर्म ते असतं, त्यामुळंच त्याला प्राप्त होत असतं. म्हणून इथं गुणांचं प्राबल्य जे आहे ते कमी करत, म्हणजे मलयुक्त असलेला तमोगुण, ज्याची मलशक्ती प्रधान असते ज्यामध्ये, असा तमोगुण घालवायचा असतो. ज्या ठिकाणी विक्षक शक्ती प्रधान असते असा रजोगुण संपवत द्यावा लागतो. संपवत म्हणजे त्याला ओलांडून पुढे यावं लागतं. जो सुखामध्ये बंधनात टाकतो असा सत्वगुणाचाही अव्हेर करावा लागतो. असा अव्हेर करत करत टप्प्याटप्प्यानं पुढे यावं लागतं. एवढं करता करता कर्तव्य हे निष्काम कर्मयोग झाला पाहिजे, म्हणजे चित्तशुद्धी झालेली आहे. म्हणून सद्वासना जो शब्द वापरलेला आहे, ज्याचं कर्मानं उपासनेनं चित्त शुद्ध आणि शांत झालेलं आहे, त्याला डोंगराचं पठार असा शब्द माऊली वापरतात. अजून चित्तशुद्धी झाली आहे, चित्त शांत झालंय, पण ज्ञान मिळायचं आहे. आणि पण ज्ञानाच्या मदतीच्या कक्षेत तो आलाय. मात्र ज्या ठिकाणी त्याला ज्ञान मिळू शकते तिथं मात्र आलेला आहे. पण त्यासाठी विषयाच्या दाट झाडीत ते ज्ञान मिळणार नाही. जे विषयामध्ये फसलेले आहेत ना, त्यांना कधीच ज्ञानाच्या जवळसुद्धा आसपाससुद्धा पोचू शकत नाही. ज्यांना थोडंसुद्धा वैराग्य नाही ना, जे वैराग्याची शीव नेनती आणि विवेकाची भाषा नेनती. वैराग्याची शीव न देखती विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ते 4थ्या अध्यायामध्ये आपण त्या मूवीचा विचार केला होता, की त्यामध्ये म्हणतात की ज्यांना विवेक आणि वैराग्याची भाषा, विवेकाची भाषा कळत नाही आणि विवेकाची जो वैराग्याची शिवसुद्धा, शिव म्हणजे ज्या गावात प्रवेश करायचा ते प्रवेशद्वारसुद्धा त्याच्या जवळपास ते नसतात. विषयाच्या दाट झाडीमध्ये असताना आणि काम क्रोधाच्या विकारांना बळी पडलेले परत परत मग जन्माला येतात ना. आता तिथं मेले, आता परत त्या दाट झाडीतच त्यांचा मृत्यू झाला. काम क्रोधांच्या हिंस्रपासून त्याला तिथं मारलं, परत ते तिथंच जन्माला येतात. परत विषयांची दाट झाडी आणि समोर आहेच, परत काम क्रोधादी विकार तिथं आहेत. परत आणि समजा जर त्याने प्रयत्न केले तर परत तिथंच मरतो आहे तो, त्या विषयाच्या दाट जंगलामध्ये. सारखा मृत्यू त्याच्या अरण्यामध्येच असतो. आणि अरण्य शब्दाचा अर्थ आहे त्या मृत्यू लोकामध्येच परत परत जन्माला येतो. मृत्यू लोकामध्येच विषयाची दाट झाडे आहे. म्हणून या दाट झाडीतून जो बाहेर पडतो त्याला मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकीला, हरिभक्त अशी माऊली ओवी वापरतात हरिपाठामध्ये. मोक्ष रेखेला हा सद्वासनेच्या एका ठिकाणावर येऊन पोहोचला, ज्या ठिकाणी संत आहेत, ज्या ठिकाणी भगवंताची कृपा सतत वावरत असते, अशा एका चांगल्या रम्य परिसरामध्ये आलेला आहे. आणि त्या रम्य परिसरामध्ये आता ज्ञान मिळणारच याची खात्री झालेली असते. आणि म्हणून म्हणलेलं आहे, इथं गुणांचं प्राबल्य नसतं, इथं निष्काम सेवा करत करत तो आलेला असतो. आपल्याला दिसतं एवढं त्यांना कसं मिळालं, तर त्याने अगोदर निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं, त्याद्वारे त्याने चित्त शुद्ध करून घेतलं आणि उपासना नामाधिकाय साधनेनं त्याने आपलं चित्त शांत करून घेतलेलं आहे. असं शुद्ध आणि शांत चित्त झालेला निष्काम कर्मयोगी जो आहे तोच या विषयाच्या झाडीतून बाहेर पडू शकतो. आणि तो पडलेला त्याचं चित्त शुद्ध झाल्यामुळं त्याला सद्वासनेची प्राप्ती होते. सद्वासना म्हणजे हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, असा हरिपाठामध्ये ओवी आहे माऊलींच्या. ते काय म्हणतात, हरिबुद्धी आता जपणारा तो झालेला आहे. ती सद्वासना जी आहे ती सद्वासना त्याला प्राप्त होते. याचा अर्थ त्याला अधिकार प्राप्त झालेला असतो. आणि ह्या अधिकाराच्या बळावरती आत्ता तो ज्ञान प्राप्ती करू शकतो, संतांची मदत घेऊ शकतो. संतांना हाक मारले तर ते जवळच असतात, त्याच्या हाकेला ओ देतात. भगवंत त्याला हाताला बोटाला धरून
वर उचलून घेऊ शकतात अशी स्थितीवरही तो आलेला असतो. म्हणून माऊली म्हणतात, जे तो विषयांची दाट झाडी एवढी, जी दाट झाडी ज्यानं चुकवली किंवा ज्या झाडीतला कठीण प्रवास ज्यानं पूर्ण केला, माझी कामक्रोधाची साखळी कामक्रोधाच्या संकटांना चुकवलं आणि आला पाडी सद्वासनीच्या अशा पहाडावरती, पहाड म्हणजे पठारावरती, आता तो सद्वासनेच्या पठारावरती आलेला आहे. म्हणजे आता त्याच्यासाठी मोक्ष दूर नाही, ही अवस्था सांगण्यासाठी म्हणून म्हटलेलं आहे. महात्मा जो आहे तो दुर्लभ का, तर सगळे जर विषयाच्या झाडीतच फसतात, कामक्रोधाच्या विकारांच्या हिंसपृष्टींच्या तडाख्यात सापडतात आणि मरून जातात. मग जन्माला यायचं आणि मरायचं हे विषयांच्या झाडीतच. आणि म्हणून त्यांना हे पठार सद्वासनेचं सापडत नाही, म्हणून महात्मा दुर्लभ आहे. असा क्वचितच एकाला जातो मनुष्यानं सस्त्रेषु कश्चित दत्ती सिद्ध, हे एखादाच असा सिद्ध होऊ शकतो. नाहीतर बरेच जण असेच गटांगड्या खात राहतात, असं वर्णन माऊली या ओवीमधून करतात. ही ओवीचा विचार संपलेला आहे, वेळ पण संपलेला आहे, आपल्याला थांबायचं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.